तर वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय इयत्ता 10वीचा विज्ञान विषय आणि विज्ञान विषयामध्ये विज्ञान भाग 2चा लेसन आपला दुसरा चालू आहे. आपल्या डोक्यात आपण सेव्ह करायचं आहे. आज आपण या लेसनची थोडीशी ओळख बघणार आहे. तर लेसनमध्ये जर आपण बघितलं सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, ह्या भाग 1च्या आधी आपण मागच्या वर्षी सुद्धा इयत्ता 9वीला आपण सजीवातील जीवन प्रक्रिया बघितल्या होत्या. तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो तुम्हाला की आपण त्या ठिकाणी जीवन प्रक्रियामध्ये परिवहन बघितलं होतं, ट्रान्सपोर्टेशन बघितलं होतं, बरोबर आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय केलं होतं आपण? वनस्पतीमधलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वनस्पतीतलं परिवहन पाहिलं होतं. परिवहन म्हणजे जसं आपल्याकडं महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन MSRTC बस, सिटी बस, शहर बस, खेडा बस, आपल्याकडे मानव विकासची बस येते निळ्या रंगाची, बरोबर आहे. हे जे काही परिवहन आहे तसंच आपल्या शरीरामध्ये पण काय होतं? परिवहन होतं. साहजिकच आहे, एका ठिकाणी तयार झालेला कच्चा माल हा दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतो, किंवा पक्का माल तयार झाला ते दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला काय करायचं पाठवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, तर त्याच्यासाठी जीवन प्रक्रिया करतो, ती आहे आपली परिवहन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ खाल्ले तर ते शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत सेलपर्यंत काय झाले पाहिजे, ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे, पोहोचवता आले पाहिजे, म्हणून ती परिवहन झालं. ते परिवहन आपल्या शरीराचं नाही पाहिलं आपण, ते आधीच बघितलं होतं. वनस्पतीतलं परिवहन पाहिलं होतं. वनस्पतीमधलं कोणतं? पाण्याचं बघितलं होतं की वनस्पतीचे जे रूट आहेत, मुळं आहेत, त्या मुळापासून त्याच्या सगळ्या पार्टपर्यंत त्या ठिकाणी काय केलं जातं? पाणी पाठवलं जातं, पोहोचवलं जातं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, त्या ठिकाणी परिवहन पाहिलं वनस्पतीमधलं. दुसरं उत्सर्जन पाहिलं, एक्सक्रेशन पाहिलं, की आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट सबस्टन्सेस तयार होतात किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात ते टाकाऊ पदार्थसुद्धा कशा पद्धतीने शरीराच्या बाहेर टाकले जातात त्याच्याविषयी आपण बघितलं. वनस्पतीमधलं पण पाहिलं आणि प्राण्यामधलं आपण आपल्यामध्ये जी किडनीमध्ये कशा पद्धतीनं युरिन तयार होतं, युरिन म्हणजे मूत्र तयार होतं आणि ते तयार होऊन आपल्या किडनीद्वारे कशा पद्धतीनं आपलं रक्त जे नेफ्रॉनद्वारे गाळलं जातं आणि मग त्याच्यापासून त्याच्यातले काही उपयुक्त पदार्थ युजफुल सबस्टन्सेस आपण काढून घेतो आणि बाकीचे आपल्या शरीराच्या बाहेर सोडून देतो. ठीक आहे, आपली जी टाकी आहे आपली वेळोवेळी आपण ती खाली करणं गरजेचं असतं, आपण जातो काही वेळा. तर ते झालं उत्सर्जन. पहिलं परिवहन, दुसरं उत्सर्जन, एक्सक्रेशन म्हणतो आपण त्याला, आणि तिसरं होतं आपल्या बॉडीचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. अशा 3 लाईफ प्रोसेस म्हणजे संरक्षण आणि नियंत्रण. तर संरक्षण आणि नियंत्रण जर म्हणलं तर आपण ते 2 पद्धतीने पाहिलं होतं की आपल्या शरीरामध्ये चेता नियंत्रण आहे एक, म्हणजे नर्वस सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो आपण त्याला, मध्यवर्ती चेतासंस्था, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, परिघीय चेतासंस्था, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, स्वायत्त चेतासंस्था, अशा वेगवेगळ्या संस्था आपल्या शरीरात कार्यरत आहेत. आणि त्याच्यातच काही ॲडिशनमध्ये यावर्षीसुद्धा आपल्याला 2 जीवन प्रक्रिया आहे. लेसन दुसरा आहे, डोक्यात सेव्ह करायचं. या लेसनमध्ये आपल्याला 2 जीवन प्रक्रिया आहे. बोला, किती जीवन प्रक्रिया आहे? 2 जीवन प्रक्रिया आहे. ठीक आहे. 2 जीवन प्रक्रिया कोणकोणत्या आहे? तर एक आहे आपली ऊर्जा निर्मिती, सगळ्यात महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. आपण सगळ्यांनी इयत्ता 6वीला एक धडा होता आपल्याला, कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी. द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज अ एनर्जी. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? ऊर्जा म्हणतात. मग आपल्याला कधी प्रश्न पडला का की ही ऊर्जा येते कुठून? ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण विनाकारणच म्हणतो, आपण काय करायचं बघतो, श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. सांस लेने की, सांस को अंदर लो, घ्या, सासूबाईला घरात घ्या, नाही, सांस को बाहेर छोड़ दो, सासूबाईला बाहेर सोडून द्या. ते तसं नाही. श्वास का घेतो, श्वास सोडतो का? कधी आपण प्रश्न पडला का की ऑक्सिजन का घ्यायचा? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड कुठून येतो? आपण तो ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो कुठं? तर हे आपल्या बॉडी शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक ऊतीच्या प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीपर्यंत त्या ठिकाणी पेशीमध्ये ऊर्जा तयार केली जाते. मग हाऊ दॅट ऊर्जा इज फॉर्म, हाऊ द एनर्जी इज फॉर्म, ती ऊर्जा कशी तयार होते, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं भेटणार आहे. मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 2 जीवन प्रक्रिया होती. पहिली ऊर्जा निर्मिती आणि दुसरी आहे पेशी विभाजन. आपण ज्यावेळी आपला जन्म झाला किंवा आपण आपल्या आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा अत्यंत लहान होतो आपण,
म्हणजे अत्यंत ज्यावेळी सुरुवातीला जर पाहिलं तर आपण आपल्या बोटाच्या टोकावरती, बोट जे आहेत आपलं बोट, या बोटाच्या टोकावरती बसून एवढं असं आपलं शरीर, जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटामध्ये राहिलो तेव्हा सुरुवातीला, मग त्या बोटभरपासून आपण इतकं मोठं होतं, बरोबर आहे. हे होत असताना आपल्या शरीरामध्ये काय होतात, पेशी तयार होतात, सेल तयार होतात, पण त्याच्यासाठी पेशी विभाजन होत असतं. ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, जीवन प्रक्रिया आहे. तर आपण अगोदर पहिली जीवन प्रक्रिया पाहिजे, ऊर्जा निर्मिती. परंतु याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले होते, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधले का? नाही. आपण झाले पण असतील, आपण बघूया. घेतलेत का आपण हे प्रश्न? पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन घेऊ. मी तुम्हाला, मला ती परत परत सांगावं असं वाटतं. मला वाटतं की आपण जे काही जे जे आपणासी ठावे तेथे इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकल जन. तर असं एक उक्ती, म्हणलेल्या उक्तीप्रमाणे आपण लक्षात ठेवूया. याच्यात आपण काय करतो, प्रश्न काय आहे की अन्न पदार्थ आणि त्यातील पोषक तत्व शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की त्याच्यात पोषक तत्व कोणकोणते, त्यांचं कार्य काय काय. आणि ही गोष्ट आपल्याला परीक्षेत जरी नाही लिहिता आली, कमीत कमी आपल्या दैनंदिन जीवनात जरी आपण वापरली ना, तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी दूर होतील. काय सांगतो मी तुम्हाला, देर आर सो मेनी प्रॉब्लेम दॅट वी कॅन सॉल्व बाय दिस थिंग वेन एव्हर वी नो इट इज. हे जर माहिती असेल तर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर त्याकरता आपल्या शरीरामध्ये पोषक तत्व 3 प्रकारची कामं करतात. किती प्रकारची कामं करतात? 3 सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा मला वारंवार सांगावं असं वाटतं. तुमचा जो इयत्ता 9वीचा सिलेबस होता 2017च्या आधीचा, 2017च्या आधीचा जो अभ्यासक्रम होता 2015, 16, 16, 17, त्या 2 वर्ष मी तो इयत्ता 9वीचा विषय मुलांना शिकवला. त्याच्यामध्ये आपल्याला तो पॉईंट दिला होता. आता नवीन सिलेबसमध्ये ते दिलेलं नाही आहे, परंतु प्रश्न विचारला आहे पोषक तत्व शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. त्यानुसार पोषक तत्वाचे म्हणजेच न्यूट्रिएंटचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. पोषक तत्वांचे काय, न्यूट्रिएंटचे टाईप्स आपल्याला माहिती पाहिजे. आपण म्हणतो ना न्यूट्रिशन, तर न्यूट्रिएंटचे 3 प्रकार आहे, त्यांच्या कामानुसार 3 प्रकार आहे. एक सगळ्यात पहिलं आपण आता जी जीवन प्रक्रिया पाहिली ती कोणती जीवन प्रक्रिया आहे? पहिली जीवन प्रक्रिया कोणती जीवन प्रक्रिया आहे? पहिली ऊर्जा निर्मिती, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट ऊर्जा कोण देतं आपल्याला? ऊर्जा निर्माण करणं, ऊर्जा देणं कोणाचं काम आहे? तर ऊर्जा तयार करण्याचं काम आपले पोषक तत्व करतात. एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम हे पोषक तत्व करतात. जेवण करताना आपण चपाती खातो, पहा चपाती, आता पोळी खातो, पोळी भाकरी भात, यातनं आपल्या शरीराला काय भेटतं? यातनं आपल्या शरीराला कर्बोदकं भेटतात. कार्बोदक, कार्बो ओ ऑक्सिजन आणि हायड्रोजन, या तिघाचा संगम ज्याच्यात होतो त्याला म्हणलेलं आहे कार्बोहायड्रेट. जे आपल्याला गोल लागतं खाताना, गोल लागतं ना, गोल लय जीवाच्या आतलंय सगळ्यांच्या, गोल गोड गोड है की नाही? सगळ्यांना गोड धोड लईच आवडतं बरं का, लईच हुशार आहे लोक. अरा एवढे हुशार, गोड तर असं जीवाच्या आतलं द्यायचं, जीवाच्या आधीचं गोड आहे, एवढं आवडतं गोड. आय एम नॉट आस्किंग अबाउट यू, आय एम ओनली टेलिंग यू, ठीक आहे. तर ऊर्जा कोण देतं? ऊर्जा देतात आपल्याला कर्बोदक देतात. कर्बोदक कोणते? त्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो. काय शब्द आहे त्याला? कार्बोहायड्रेट. जे आपल्याला चपात्या भाकरी भात याच्यातनं आपल्या शरीरात भेटतात, फळातून भेटतात. फळातून कमी भेटतं, पण फळातून कार्बोहायड्रेट कमी भेटतात. फळातून प्रथिनं जीवनसत्व खनिजं इतर पदार्थ जास्त भेटतात. तर कर्बोदक आहे. दुसरं आहे मेद पदार्थ, याची मात्रा आपल्या शरीराला खूप कमी लागते. आजकाल आपल्या घरी पाणी कमी आणि तेल जास्त लागू राहिलं, बरोबर आहे का? आपल्या घरी हप्त्याला 2 लिटरची 3 लिटरची तेल लागतंच. मला आठवतं आहे की आमच्या आजी त्या सांगायच्या की तेल जे आहे तर पहिलं फक्त सणावासुदीला आपल्या घरी असायचं. तेल फक्त आणि फक्त चटणीवर टाकून घेण्यासाठी वापरायचं. भाजीमध्ये तेल नावाचा आयटम हा नंतर आला. भाजीत तेल नाही वापरायचे, त्या टायमाला तूप वापरायचे. तुपातल्या भाज्या खायचे, तुपातल्या, डाळड्यातल्या नाही, है की नाही? मेद पदार्थ याला आपण फॅट्स म्हणतो, फॅट्स. तर हे सुद्धा आपल्या शरीराला हे कमी लागतं शरीराला आणि जास्त ऊर्जा देत आहे.
आता आपली लोक उठलं सुटलं त्या चपात्या अशा तळाच्याच राहिल्या त्याला, म्हणजे एवढं तेल लावून राहिले, म्हणजे तेल त्या पोळीला कमी तव्याला जास्त आणि त्याच्या बाजूला ते किचन वाट्याला जास्त तेल लागू राहिलं. पुरा काळा खाप चिकन वाटा किचन पूर्ण पूर्ण ओटाची ओटा असा तेलकट होऊन जातो. ठीक आहे. तर हे मेद पदार्थाचा वापर आपल्या सगळ्यांच्या आहारामध्ये प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे. हे सगळ्यात पहिलं काम आहे ऊर्जा निर्माण करणं. आपल्याला जो प्रश्न विचारला या ठिकाणी, की प्रश्न काय विचारला त्या ठिकाणी आपल्याला, की पोषक तत्व शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. पोषक तत्व कशी उपयुक्त ठरतात त्याच्यातलं पहिलं सांगितलं की ते आपल्या शरीराला ऊर्जा देतात. दुसरं काय सांगितलं आपल्याला ठिकाणी, दुसरं एक शरीर बांधणी करणं, बॉडी बिल्डिंग करणं. आमचे लोक बिल्डिंग बांधते, बॉडी बिल्डिंग नाही करीत ते. फक्त त्याला वाटतं जिममध्ये गेलं म्हणजेच बॉडी बिल्ड होती, किंवा नुसतं पोचलं हाल्यासारखं म्हणजे बॉडी बिल्ड झाली. हे ते रिअल बॉडी नाही आहेत. बरोबर आहे का? हां. तर शरीर बांधणी, बॉडी बिल्डिंग करण्याचं काम कोण करतं? म्हणून जेवताना आहे ना जास्त चपात्या खाल्ल्या म्हणजे शरीर नाही बनत. जास्त चपात्या खाल्ल्यात फक्त शरीराला ऊर्जा भेटते. यातनं आपण नंदीबाईलासारखं हेल्यासारखं दिवसभर गाढवासारखं काम करू शकतो याचा वापर करून. पण शरीर बांधणी होत नाही याला शरीर बांधणी होत नाही. याचा उपयोग फक्त काम करण्यापुरता, खाणे आणि ऊर्जेसाठी त्याचा वापर करून घेणे. मग जर तुम्हाला शरीर बांधणी करायची असेल तर आपल्या शरीराला काय लागतं? आपल्या शरीराला लागतात प्रोटीन, प्रथिने लागतात. ज्याच प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया आपण त्या 3 टप्प्यामध्ये पाहिली होती: प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये प्रथिनं गोळा झाले होते. अमीनो आम्ल गोळा केले आपण, त्याच्यापासून प्रथिने तयार केले, मग ते आपल्या शरीराच्या बांधणीसाठी आपण वापरले. तिसरं आहे शरीराचं नियंत्रण आणि समन्वय. आता नियंत्रण आणि समन्वय म्हणजे कसं? तर शरीराला रोगापासून मुक्त ठेवायचं. शरीरातल्या वेगवेगळ्या चयापचय क्रिया काय करायच्या? क्रमवार घडून आणायच्या, टप्प्याटप्प्यानं झालं पाहिजे. असं मला सांगा बरं, काही खाल्लंच नाही तर येईन का पोटाच्या बाहेर? काही खाल्लं तेव्हा आपल्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ तयार होईल ना. आपण ज्यावेळी ओके, थोडक्यात सांगायचं एवढंच आहे मला, की आपण जर काही टाकलं तरच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा येईल, ऊर्जा तयार होईल. प्रथिने आपल्या शरीराची बांधणी करायचं काम करतात. त्याच्यानंतर नियंत्रण आणि समन्वय, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करायचं काम कोण करतं? तर आपल्याला जे पालेभाज्यातून फळातून जे भेटतं, बरोबर आहे, दुधातून जे भेटतं, तर ते आपलं आहे विटॅमिन म्हणजे जीवनसत्व, आणि त्याच्यानंतर आहे खनिज म्हणजे मिनरल्स, खनिज. तर हे काम करतं आपल्या शरीरामध्ये. 3 कामं करतात पोषक तत्व: ऊर्जा देणं, एनर्जी प्रोव्हाइड करणं, शरीर बांधणी करणं, बॉडी बिल्डिंग करणं, नियंत्रण व समन्वय. ह्या 3 गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? संतुलित आहार जर घेतला तर शरीराला ऊर्जा भेटेल भरपूर. त्याच प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या पहिल्याच्यातच. संतुलित आहारामध्ये काय असतं, की संतुलित आहारामध्ये शरीराला लागेल त्याप्रमाणे आपण कर्बोदकं घेतो, मेद पदार्थ घेतो, किंवा जे जे काही आपल्या शरीराच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या पुरेपूर त्या ठिकाणी योग्य प्रमाणात काय होऊ शकतात? भरल्या जाऊ शकतात. बरोबर आहे. ऊर्जा लागत असेल तर योग्य प्रमाणात कर्बोदकं आणि मेदपदार्थ पाहिजे. जर शरीराची बांधणी करायची असेल तर आपल्या शरीराला काय पाहिजे? त्या ठिकाणी प्रथिनं भेटली पाहिजे. मला एक प्रश्न पडला होता की आपण डाळ काऊन खातो, म्हणजे गरिबाचं प्रोटीनचा सोर्स काय? तर तो गरिबाचा प्रोटीनचा सोर्स आहे आपल्या डाळी. आपल्या घरामध्ये दररोज एक टाईम संध्याकाळी एक प्रकारचं वरण व्हायला पाहिजे. सकाळी झालं तरी चालेल, दररोज एक टाईमचं. तुरीचं, मटकीचं, मुगाचं, चवळीचं, उडदाचं, मसूरचं, ह्या वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत आपल्या घरात खरी ताकद आहे. आपल्याला बाहेरचं काहीच लागत नाही, आपल्या घरातच सगळं काही आहे. तुझं आहे तुझं पासी, का फिरतोस मोकासी. इकडं तिकडं कायले फिरता बाबा तू, सगळं तू याजवळ आहे. तू या घरात सगळं बॉडी गिडी ताकद बिकत तो याकडे. आपल्या घरी हरभऱ्याची तुम्ही फुटाणे करून खाऊ शकता. तुम्ही हरभऱ्याचं
घुगऱ्या करून खाऊ शकता. घुगऱ्या, डू यू नो घुगऱ्या? हां, त्याला मोड आलेले हरभरे सगळ्यात ताकदवर. हरभरे, वटाणे, मटकी आहे, मूग आहे, उडीद आहे, चवळी आहे, मटकीची डाळ आहे, तुरीची डाळ आहे. मटकीचं आमचे एक सर आहे, मित्र आहे माझे, ते सांगतात की आपल्या घरी आपण मेदगं खाल्लं पाहिजे. मेदगं कोणी कोणी खाल्लेलं आहे? मेदगं सगळ्यात भारी टेस्टी लागणार. ते मी त्याच्यात कुठलाच मसाला बिसाला काहीच टाकीत नाही. सोपं फक्त एक लसूण, तेल आणि मीठ, कापलेल्या मिरच्या टाकायच्या फक्त आणि खायचं. मस्त मेदगं लागतं. आणि त्यातल्या त्यात ते जर मेदगं आपण जर काळ्या भांड्यात केलं, आपल्या मातीच्या भांड्यात केलं, तर एवढं छान लागतं ते, खतरनाक. ठीक आहे. प्रश्न तिसरा, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात? शरीराची हालचाल करून आणणं, बरोबर आहे. वेगवेगळ्या, आता जसं हृदयाचे स्नायू काय काम करतात? शरीरामध्ये रक्ताचं हृदयाचं आकुंचन प्रसरणाचं काम करतात, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय काम आहे? आता पाचक रसाचं शरीरामध्ये काय काम आहे? तर एकच काम आहे त्या ठिकाणी. कोणतं काम आहे? की आपल्या शरीरामध्ये जे काही आपण अन्नपदार्थ घेतले त्याला आपल्या रक्तात अवशोषण केलं जाईल, त्या रूपामध्ये त्याचं रूपांतरण करायचं, बरोबर आहे. कोणाचं काम आहे? पाचक रसाचं. पाचक रस कोणकोणते माहिती आहे? आपल्या तोंडामध्ये आपण जिलेबीचं नाव घेतलं गेलं की तोंडाला असे वगळ्या येतात, आहे की नाही? जिलेबी म्हणा किंवा श्री बालाजी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, ठीक आहे. तर पचन संस्थेमध्ये पाचक रसाचं काम हे आहे की जे काही अन्नपदार्थ आपण खाल्ले त्याच्यातले पोषक तत्व शरीरामध्ये रक्तामध्ये शोषून घेतले जाईल, या रूपामध्ये रूपांतरित करण्यासाठी काय करावं लागतं? पाचक रसाचं महत्त्व आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? आता याच्यामध्ये 2 ते 3 संस्था आहेत, बरोबर. उत्सर्जन संस्थामध्ये एक आपल्या शरीरातलं जी त्वचा आहे, ही शरीरामध्ये तयार झालेलं जास्त प्रमाणाचं पाणी जे किंवा जे क्षारयुक्त पदार्थ आहे ते त्वचेद्वारे बाहेर टाकते. किंवा आपण आपल्या शरीरामध्ये जे किडनी जे आहे, किडनी रक्तामध्ये काय करते? रक्तातले टाकाऊ घटक त्या ठिकाणी बाहेर काढते. किंवा आपले जे मोठे आतडे आहेत, मोठ्या आतड्यामध्ये शरीरातला जो काही चोथा तयार झालेला आहे, साचलेला, जो काही उपयोगात नाही आला, आपल्या शरीरामध्ये जे काही पचलं नाही, ते पदार्थ आपल्या लहान आतड्यामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये साठवतो आपण आणि ते वेळोवेळी टाकी भरल्यानंतर खाली करतो, बरोबर आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? 2 कामं करते ती. एक, ऊर्जा निर्मितीसाठी 2 घटक लागतात. पहिलं घटक कोणतं लागतं? खाल्लेले अन्नपदार्थ. आत्ता सांगितलं मी काय काय लागतं ऊर्जा निर्मितीसाठी? कर्बोदक आणि कार्बोहायड्रेट आणि फॅट्स लागते. हे 2 घटक लागतात. तर ते 2 घटक जे आहेत ते काय करायचे? लहान आतड्यापासून घेऊन पूर्ण शरीराच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवायचं काम कोण करतो? रक्ताभिसरण संस्था करते. दुसरी गोष्ट आणखी काय लागतं ऊर्जा निर्मितीसाठी? तर ऊर्जा निर्मितीसाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. तो ऑक्सिजन नाकाद्वारे फुफ्फुसातून तो रक्तातून तो पूर्ण शरीरामध्ये पोचवला जातो, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे महत्त्वाचे घटक, अन्नपदार्थ, कर्बोदक आणि फॅट म्हणजे मेदपदार्थ, हे दोघं आणि ऑक्सिजन, ह्या दोघाला काय करायचं? पूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक गुतीपर्यंत पोचवायचं काम कोण करतं? रक्ताभिसरण संस्था करते. मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? किती प्रकारे? 2 प्रकारे नियंत्रित होतं. एक चेता नियंत्रणाद्वारे होतं, नर्वस कंट्रोलद्वारे, आणि दुसरं केमिकल कंट्रोल आहे. जागोजागी वेगवेगळ्या मशिनरी बसून ठेवलेल्या आहे. तिथं ते काय करतात? त्याची ज्यूस सोडून देतात. एखाद्याला म्हणतो मला ॲसिडिटी झाली, मग ते ॲसिडिटी होण्याचं कारण काय आहे? की अवेळी त्या ठिकाणी पोटामध्ये काहीतरी पडलं. आता आपल्या लोकांचं चालूच आहे ट्रेन, उठलं सुटलं घी की खाय. बिमार ते लोक नाही पडत ज्याला खायला नाही भेटलं, बिमार ते लोक पडत ज्याला जास्त खायला भेटलं, बरोबर आहे. उठलं सुटलं, उठता बसता काम करता खात राहता का, नुसतं खात राहते लोक.
त्याला एकच मंत्र सोपा माहिती आहे. मंत्र हा सोपा, हे ज्ञान ते घ्या, सगळं घेऊन टाका फक्त. बरोबर आहे. नुसतं बिमार पडायचं. जास्त खाणारे लोक बिमार पडतायत, कळालं का? बिमार ते लोक नाही पडत ज्याला खायला नाही भेटलं, बिमार ते पडून राहिले ज्याला खायला जास्त भेटलं. आणि एक टाईम असतो खाण्याचा, सकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं, दुपारचं राजासारखं, आणि संध्याकाळचं आपल्या राजाच्या पोरासारखं, राजकुमारसारखं. मी हे नाही खाणार, ते नाही खाणार, मी एवढंच खाणार. किती प्रकारे नियंत्रण होतं? 2 प्रकारे होतं. कोणकोणत्या प्रकारे होतं? कोणकोणत्या प्रकार? चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण, नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोलसाठी 3 प्रकारचे सिस्टीम आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पूर्ण शरीरावरती जे स्किनच्या खाली जे काही व्हाईट कलरच्या आपल्या पूर्ण शरीरावरती जे चेतापेशीचं जाळं आहे ते आपलं पेरिफेरल म्हणजे परिघीय चेतासंस्था. आणि तिसरं ऑटोनॉमस म्हणजे आपल्या शरीराच्या आतमधले असे काही अवयव आहेत जे आपल्या कंट्रोलमध्ये काम करत नाही. आपला प्रभाव पूर्ण आपल्या शरीरात आपल्या ॲक्टिव्हिटी त्याच्यावर पडतो, पण ते आपल्या मनाप्रमाणे काम करत नाही. आपल्या मनाला म्हणलं, आपल्या हृदयाला म्हणलं धडकणं बंद कर, ते बंद करीन का? आपल्या मेंदूला म्हणलं विचार बंद कर, ते करीन का? ते करत नाही, ते वेगळंच काहीतरी करतं. बरोबर. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण बघितले. ह्या 7 प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहून आणावे एवढी अपेक्षा आहे. पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला काही नाही ते सांगितलं की कोणकोणते पदार्थ. याच्यामध्ये बघा की मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. तसेच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य काय करतात? स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना काय लागते? अखंडपणे ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जा कोण देतं मग? कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं हे अन्नपदार्थ ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकाच्या मदतीनं ऊर्जा मिळवली जाते. बघा पूर्ण शरीरामध्ये काय आहे? पेशी आहेत, आणि त्या प्रत्येक पेशीमध्ये काय असतं? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका असते. आणि ऊर्जा निर्मितीला फक्त काय लागतं? अन्न घटक लागतात का? फक्त कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं लागतात का? नाही. तर त्यासाठी आपल्याला ऑक्सिजन पण लागत असतो. हे सगळे घटक जे आहेत परिवहन संस्था काय करते? पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. नियंत्रण संस्थेचंही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतं. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची गरज आपल्याला लागत असते. ऊर्जा निर्माण करण्यासाठी पण ऊर्जा लागते. पचतं कोणाला? ज्याच्या शरीरामध्ये ती पचून घेण्याची क्षमता आहे. ज्याची पचन क्षमता कमी कार्य करते त्याच्यामध्ये ऊर्जा पण कमी तयार होते. आणि ऊर्जा कमी झाली की त्याच्या शरीरामध्ये आणखी ऊर्जा निर्माण व्हायला ऊर्जा लागते. तर त्या ठिकाणी त्याचं जी ऊर्जा तयार झाली ती ऊर्जा निर्माण होण्यामध्येच जाते. आता आपल्या घरी जो गोठा आहे, गोठ्यामध्ये आपण जनावरांना कडबा टाकतो, चारा टाकतो. तर आपण पूर्ण पेढी टाकून देऊ त्याच्या पुढं अशी मोकळी करून टाकतो का? आपण काय करतो? त्याची काय करतो? कडब्याची आपण कापतो, बारीक कुट्टी करतो. कुट्टी केल्यामुळं काय होतं? कुट्टी केल्यामुळं आपल्याला ते खायला सोपं जातं. आता बऱ्याच वेळा जर आपल्याकडे वेळ नसलं तर आपण काय करतो? शॉर्टकटमध्ये आता मला काय करायचं? मला जेवायला टाईम नाही, मी काय करतो? एक ग्लास भरून दूध घेतो, चहा घेतो, लगे बिस्किट घेतो, पुढे तो खातो, निघालो. पण जर मला तेवढंच जर चपाती खायला म्हणलं, चपाती खायला मला अर्धा पाऊण तास लागला असतं. बरोबर आहे. सांगायचं इथं एवढं काय की आपण त्याच्या कानाचा आकार काय केला? बारीक केला, जेणेकरून आपल्याला ते खायला सोपं जातं. जनावरांना सुद्धा ते चावत बसायला सुद्धा त्याच्यामध्ये ऊर्जा वाया जाते. जे दुभते जनावर असते, दुभत्या जनावराला आपण जर चारा असा कट करून टाकून दिला, बारीक तुकडे करून टाकले, त्यांच्या शरीरामध्ये फॅट पण चांगला तयार होतो. बरोबर आहे. फॅट हा त्यांचा वाळलेला चारा असेल त्याच्यावर अवलंबून असतो. किती बारीक आपण चुरा करून टाकला, आपल्याला पण कमी वेळात आपण जास्त खाऊ शकतो, है की नाही? ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण आणि इतर प्राणी फळं भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात. यासाठी त्या अन्न निर्मिती करतात. काही अन्न त्या स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळं, पानं, खोड, मूळ यामध्ये ते साठवून ठेवत असतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो. त्यापासून विविध पोषक द्रव्ये आपल्याला कोणकोणते पोषक द्रव्ये मिळतात? कर्बोदक, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज मिळवतो. यासाठी आपण कोणकोणते पदार्थ खातो? कोणकोणते खातो? दूध, फळं, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी,
काय मिळतात आपल्याला? कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स मिळतात. आणि हे जे कार्बोहायड्रेट आहेत याच्यापासून 4 किलो कॅलरी प्रति ग्राम एवढी ऊर्जा आपल्याला मिळते. 4 किलो कॅलरी, बरं का? 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा मिळते. आणि ती कशी मिळवली जाते याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ती ऊर्जा निर्मिती काय आहे याच्यामध्ये प्रश्न दिलेत आपल्याला, की अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना मध्ये काय करतात, काही ड्रिंक पित असतात बघा. ते का पितात? त्यांच्या शरीरातली झालेली ऊर्जेची जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी करत असतात. श्वसन म्हणजे काय? श्वसनाची क्रिया कशी घडते? श्वसन म्हणजे काय? की वातावरणातील ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये घेणे आणि शरीरात तयार झालेलं कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडून दिले, यालाच काय म्हणते? श्वसन म्हणते. तर ह्या पेजवरती आपल्याला जेवढे प्रश्न दिलेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण सगळ्यांनी लिहून आणूया. आणि हे जे 7 प्रश्न आहे 7 प्रश्न लिहा. त्याच्यानंतर हे जे 2 दिलेत ह्या 2चे उत्तर लिहा. आणि याच्यामध्ये कमीत कमी 3 तरी प्रश्न आपल्याला तयार करायचे. पहिला प्रश्न हा तयार करू शकता की कर्बोदकापासून आपल्या शरीराला किती ऊर्जा मिळते. दुसरा प्रश्न आपण सांगू शकतो की ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणते घटक लागतात. 2 घटक आहे, अन्न घटक आणि ऑक्सिजन. मग अन्न घटकापैकी कोणते अन्न घटक आपल्याला ऊर्जा देतात? तर ते आपले कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. हे 3 प्रश्न कंपल्सरी तयार करायचं. हाऊ मेनी अमाऊंट ऑफ एनर्जी इज वी गेट फ्रॉम द कार्बोहायड्रेट? 1 क्वेश्चन. विच थिंग्स आर निडेड टू प्रोड्यूस द एनर्जी? ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणते घटक लागतात आणि त्याच्यामध्ये कोणते घटक लागतात, स्पेसिफिकली कोणते न्यूट्रिएंट लागतात ते आपण सांगू शकतो. कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. ठीक आहे, काही अडचण? हा चार्ट जो आहे आपण काय करूया, सगळ्यांनी लिहून घेऊया आणि लाईफ टाईम आपल्या सगळ्यांनी हा आपल्या यूजमध्ये आणूया. ठीक आहे, भेटूया आपण पुढं. ठीक आहे.